लोकांच्या डोक्यात एकच आहे, लोकांना काय पाहिजे, लोकांना या घाटामध्ये जवळे कराचा मान्या पाळताना पाहिजे एवढं डोक्यात की तुम्ही विधानसभेचे अध्यक्ष राहिलेला आहात, तुमचे प्रतिनिधी जे तुम्ही नेमलेले आहात की बॉम्ब जर बात करायचा असेल तर त्याच्याकरता ऍफिडेव्हिट करावं लागतं आणि ऍफिडेव्हिट काय बेसवर करायचं का फॉर्म भरल्या सगळी माहिती मागे नोटीस बोर्ड लावली जाते, यांनी ते ऍफिडेव्हिटच केलं नाही, पहिल्याच झटक्यात त्यांचा अर्ज बाद करून टाकला। एवढे देव पाण्यात टाकून बसले होते, एवढा दबाव आणि एवढे खुश होते, पहिल्यांदा ऑब्जेक्शन घेतल्या माझा फॉर्म जेवढे राखून ठेवला असे खुश, बास म्हणले बास झाली, एवढे खुश। हा, कारण ते छाननीच्या दिवशी त्यांचा वाढदिवस होता, आता निकालाच्या दिवशी माझ्या नावाचा दुसरा आणला, देवदत्त निकम। बरं झालं मी त्याला सांगून टाकलं आज सकाळी, मी आज प्रचारावर आहे आणि बऱ्याच पत्रिकेत आज लग्नामध्ये तुझं नाव टाकलं, तू जाऊन शिवाजीराव देऊ, उद्या कोणी म्हणाय नको देवदत्त निकम आले नाही गेलंय ते। अरे आतले कुठं काय राजकारण असतं का? हा, भावकीतला एक उभा केला, हे आतला चिडीचा डाव खेळू नये। लोकांच्या डोक्यात एकच आहे, लोकांना काय पाहिजे, लोकांना या घाटामध्ये जवळे कराचा मान्या पाळताना पाहिजे एवढं डोक्यात। बँक चोरीचा दागिन्याचा बँकेवर हल्ला झाला, हे झाला, तुम्ही काळजी करू नका, मी ऐका ना माऊली, मी बोलणाऱ्यातला नाही, मी फील्डवरच आहे, मी ऑफिसात बसून संदेश पाठवणारातला नाही का त्यांचा संदेश आलाय शुभेच्छाचा आणि त्यांचा संदेश आलाय अमक्या याच्यातला, मी त्यातला नाही। मी सकाळी 7लाच पहिला बाहेर पडतो आणि जिथं असेल, शेवटी नेता कशा करतात, जनता ज्यावेळी तुमच्यावर एवढी मनापासून प्रेम करते, अरे पवार साहेबांसारखा नेता सत्तेत असो किंवा विरोधात असो, नाव चर्चा फक्त एकच, शरद पवार, दुसरं काही त्या ठिकाणी राजकारण। तशाच प्रकारे आमचा कार्यक्रम हा तुमच्या सुखदुःखात सहभागी होणारा त्या ठिकाणी असेल। अरे दुःखाचा प्रसंग आला, फोन केला, एक फोन झाला डॉक्टरला तरी हातभार त्या ठिकाणी लागतो आणि म्हणून तुम्ही कधी आवाज द्या, तुमच्या हाकेला आम्ही त्या ठिकाणी होऊ देऊ। तुमचं जे काय दागिन्याचा प्रश्न असेल अधिकाऱ्यांना बोलून इथं घेणार नाही, ज्या बँकेकडे असेल, ज्या पोलीस अधिकाऱ्याकडे असेल, या तालुक्याचा आमदार म्हणून आमच्या गोरगरीब महिलांचं गळ्यातलं असणारं मंगळसूत्र सोडवण्याकरता, परत आणण्याकरता तुमचा आमदार ज्या बँकेत असेल, ज्या पोलीस अधिकाऱ्याकडे असेल, तिथं येऊन त्यांच्याशी भांडणार आणि ते काम करून देणार, हा माझा शब्द आहे। की मोठ्या प्रमाणात त्यांचा आता जेवणावळ असेल, पाकिट असेल, हे त्यांनी का केलं की 42 गावांमध्ये कोल्हे साहेबांना 16,000चं लीड मिळाले आणि देवदत्त निकम यांचा 42 गावामध्ये सगळ्यात मोठा दांडगा संपर्क आहे, कारण 2009ला ज्यावेळी ही गावं जोडली गेली त्यावेळी यांना कोणालाही इकडे परिचय नव्हता। हे म्हणले आमच्या गाडीत हे बसत होते, अहो तुम्हीच म्हणत होते तो नसेल आला तर दौरा रद्द करा, कारण आपल्याला तिकडे कोणी ओळखतच नाही। तो ज्या गावात जाईल तिथं गावात 5, 50, 100 लोकांची नाव घेतो, मी आल्याशिवाय इकडे दौरा कधी चालू होत नव्हता।